चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण पाहतोय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2026 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर आपण बघितले तर मग मनीष कोलेकर आणि गणेश तारवी ही जोडी आपण पाहतोय ओपनिंगची दीपक पिलांना पाहतो आपण बॉलिंग ट्रॅकवर जे कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं मारा करत असताना मांडंट्री पॉवर प्लेचा हा मात्र आपण पाहिलाच पाहिजे मनीष साठी पहिला बॉल फुल टॉस मात्र तो कन्वर्ट केला जातोय मोठ्या फाटक्यामध्ये आणि पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिले मोठी सुरुवात प्राप्त करत असताना श्री मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा टीम मनीषच्या बॅटमधून चौकार 4 फुलटॉस चेंडूची मेजवानी मनीषला मात्र दिली बॉलर दीपकने आणि ती योग्य रीतीने मात्र आपण पाहिले स्वीकारली आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर विस्फोट करत असताना चांगली सुरुवात काजूपाडा संघाला मात्र कन्वर्ट करून देत असताना पाहायला मिळते मनीष कोलेकर नावाचा हा बॅटर एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे चांगली क्षमता एबिलिटी भरपूर छान आहे आणि मात्र आपण पाहू शकतो या वेळेला चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर मग सुरुवात फुलटॉस या वेळेला फटका हवेत फसतोय विकेट मिळण्याची शक्यता आणि या वेळेला पाहिले आपण तर कॅच ड्रॉप मनीषची विकेट मात्र आपण पाहिले गमावले त्यामुळे आपण पाहू शकतो या वेळेला नुकसान मोठं होण्याची शक्यता 2 धावा इथे जोडल्या जात आहेत मनीष कोलेकर नावाचा बॅटर आपण पाहिलं तर एक जर वादळ निर्माण केलं तर आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे खेळ करण्याची क्षमता ठेवतोय परंतु त्याला जीवनदान आणि आपण पाहिलं तर 2 धावा या वेळेला आपण पाहिलं तर चांगला चेंडू मात्र कॅच नुकताच सुटला होता परंतु त्याला अनुसरून मात्र सफल झाले होते बॅटर हे गोलंदाजाने ओळखलं दीपकने चांगला चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा फेकला आणि दांडी गोल मनीषचा खेळ समाप्त विकेट सफलता मिळते मोठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष कोलेकर बाद झाल्यानंतर दिनेश कोलेकर आता बॅटिंग करण्यासाठी येताना आपल्याला बघायला मिळत आहे अपेक्षा भरपूर होत्या मनीष कोल्हेकर यांच्याकडून मात्र त्याने भंग केल्या एक कॅच नुकताच त्यांचा सुटला होता परंतु केला जात आहे शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळतोय की लगेच 2 धावा कन्वर्ट केला जात आहेत श्री गणेश स्पोर्ट्स चिंचपाडा टीम आपण पाहिली तर मग वाली विभागातून बिलॉंग करत असताना आपल्याला जर बघायला मिळते आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवर जो पहिला बॉल खरा फेकला होता ना त्यानंतर चांगली गोलंदाजी आपण पाहिले तर इथे हाताळताना पाहायला मिळालेत समोर टाकलेला बॉल पाहतोय बॅक टू द बॉलर मिसफील्ड झाली आहे धाव 1 ओ काय झालंय चुकीचा थ्रो पाहतोय या वेळेला आणि चुकीच्या थ्रोमुळे आपण पाहिलं तर सगळ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात चुका आणि चुका पाहायला मिळाल्यात या वेळेला नाराज होत आहेत इथे आपण पाहिलं तर दिनेश आणि रनआउटच्या स्वरूपात बाद परशुराम बाद आले नवीन बॅटर आल्यानंतर आपण पाहिलं काय जबरदस्त फटका अकुट डब्याची लेंथ मिळाली आहे आणि लगेचच आपण पाहिलं तर चौकार मात्र त्यांनी ठोकला गेला चौकार आणि टीमची टोटल वाढताना आपल्याला बघायला मिळते आहे टीमची टोटल पोहोचले 15च्या घरामध्ये
दोनच आलते ते, दोन आलते. 14 रन असतील ना. हा, 14 रन असतील. बघा आपण बघितलं तर एक थोडीशी मिस्टेक जी सुधारली गेली, कारण की जवळजवळ एक धाव एक्स्ट्रा ॲड केली होती. जेव्हा खेळाडू रनआउट झाले होते तिथे 3 ॲड केल्या होत्या. परशुरामने आल्यानंतर चौकार ठोकला गेला, त्यामुळेच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला बघायला मिळाली ती 14. आणि नक्कीच आता पण पाहिलं तर मग इथे सुरुवात झालेली आहे आता दुसऱ्या ओव्हरला. मंगेश मंगेश मोर नावाचा गोलंदाज, त्याने फेकलेला डॉट चेंडू, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर हा थोडा दिशाहीन फेकला जातोय वाईट. टीमच्या टोटलमध्ये धाव फलक आपण पाहिलं तर थोडंसं वाढलं गेलं आहे. आणि नक्कीच आता सांगितलं होतं की धाव फलकावर आत्ता धावा आहेत 15. पुढील मॅच देखील रेडी राहायचं आहे दोन टीम्स. गणेशसाठी फटका मात्र आपण पाहिलं तर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता हवेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सोप्या पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. ज्या धावा आपण पाहिलं तर मग या मैदानावर चेस करताना थोडंसं कठीण देखील होताना पाहायला मिळते, कारण की हवेचा वेग देखील आपल्याला पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणात. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर मग जोरदार हवेचा प्रवाह जो वाहताना आपल्याला पाहायला मिळाला, आणि तेच कारण आपण पाहिलं की हवेच्या विरोधात फटके खेळणे कठीण होत आहे. सरळ बॅटच्या साहाय्याने यावेळेला फटका मात्र सजवला जातोय. सुंदर देखना शॉट कन्वर्ट केला जातोय. सीधा तीर घाव करतोय गंभीर, चेंडू स्टेट बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. सध्या तरी आपण पाहू शकतो या चौकार. मिसामिंग झेलची संधी, आणि आता पाहिली आपण तर चौकारानंतर आपण पाहतोय गोलंदाजाचं कमबॅक. गणेशला केलंय बाद, आणि विकेट क्रमांक आपण पाहिला तर 3. धाव फलकावर धावा आपण पाहिल्या. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत अमृत 21 धावा झालेत. या ओव्हरमधले चेंडू आपण पाहिले तर मग 4 कंप्लीट झालेत. 2 चेंडूचा खेळ शेष या ओव्हरमध्ये. उमेश तारवी नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी इन झालेत. आता आपण बघितलं तर 3 म्हणजे जवळजवळ गडी बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी त्यांना यावं लागतंय. आल्या आल्या चांगला फटका हवेत, परंतु फिल्डरला निवडलंय. तिकडे आपण पाहतोय विकेट डाऊन होईल वारंवार, धक्के पे धक्का, आणि इथे ते धक्का काजूबाडा टीम अडचणीमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवेश तारवी, ज्यांना आता पाहतोय आपण बॅटिंग करण्यासाठी पाठवलं गेलंय. लवेश आपण पाहू शकतो की मग भरपूर वेळानंतर आज बॅटिंग करण्याची संधी त्यांची या टीममध्ये आपण पाहिलं तर मग निवड झालेली आहे. बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर मग दमखम दर्शवावं लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. लवेशाची हा बॉल चाललाय मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर नेमकं काय झालंय तर चांगल्या प्रकारे फक्त आल्यात आपण पाहिलं तर 7 धावा, आणि धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिली तर मग 21 आपल्याला बघायला मिळते, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 14 आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये आल्या 7, त्यामुळे 21, आणि आता शेवटचा आणि अंतिमचा षटक असेल.
मंगेश गोली मिळत आहेत आता शेवटच्या स्पालसाठी. समोर आपण बघितलं तर परशुराम ज्याने एक बॉल फेस करत असताना एक जबरदस्त चौकार मात्र कन्वर्ट केला होता, परंतु त्यांना स्ट्राईक मिळाली नाही दुसऱ्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग गणेश बाद झाले, त्यात नंतर आपण बघितलं की उमेश ते देखील बाद झाले. आणि थोडंसं आपण पाहिलं की नुकसान करणारा ओव्हर तो राहिला. परशुरामसाठी हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. पहिला आलाय डॉट. 5 बॉलचा खेळ असेल आता पूर्णपणे या इनिंगमध्ये. बघा 21 वर ज्याप्रमाणे गाडी थांबवण्याचं कार्य केलंय. सध्या तरी आपण पाहू शकतोय हा पुढील चेंडू आणि साईडला मात्र वळवला जातोय. ऑलॉंग द कार्पेट फिल्डर आहेत तिकडे, मिसफील्ड झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मी येईल. सोप्या पद्धतीने आपण पाहिलं तर मग धावा येत आहेत. बघा आतापर्यंत चौकार आपण बघितलेत या इनिंगमध्ये, परंतु षटकार आत्तापर्यंत आलेला नाही आहे. बघा जवळ आत्तापर्यंत आपण पाहिलं तर मग प्रयत्न केले जातात. चौकार तर आपण पाहिले अलॉंग द कार्पेट खेचले गेलेत, परंतु हवेच्या विरोधात षटकार येताना पाहायला मिळाले नाही आहेत. आणि तेच आपण पाहू शकतो की मग फायदा मिळतोय आत्तापर्यंत मी तर म्हणेन बॉलरला की षटकार ठोकू दिला नाही आहे. सरळ बॅटच्या साईने पटका चांगला कन्वर्ट केला जातोय. प्रयत्न शतरक्षकाचे मात्र आपण पाहिलं चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 4 धाव्यांसाठी चौकार. धाव फलक वाढलंय, चौकार आलाय. परशुराम यांच्या पाठमधून आता चांगली फलंदाजी होतीये. 27 धावसंख्या. अकोटप्याची लेंथ फाईन लेग स्क्वेअर लेग पाहतोय फिल्डरला बीट केलं. या वेळेला मस्तक वरून चेंडू देतोय दस्तक. वारंवार परशुरामच्या बॅट मधून आता मात्र चौकाराची मात्र आपण पाहिले तर आतिषबाजी होताना पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा चौकार या ओव्हर मध्ये खेचला जातोय. धावसंख्येचा आलेख मात्र उंचावला जातोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये आहोत. एका बाजूने श्री मुंडिया स्पोर्ट्स काजूपाडा टीम दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रगल केलं, परंतु तो स्ट्रगलचा काळ समाप्त केला आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चांगला धावा जोडतोय. या ओव्हरमध्ये 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होताना बघायला मिळालाय. 10 धावा आल्यात परशुरामच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर मग चांगलं योगदान मिळालंय. 2 चेंडूचा खेळ शेष या इनिंगमध्ये. फुलटॉस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटला घेतलंय. बॅट आणि चेंडू कनेक्शन छान. आणि या वेळेला आपण पाहिलं तर मग तिसरा मोठा फटका, तिसरा वार सलग आपण पाहिलं तर चौकार 4. यावेळेला आपण पाहू शकतोय तर 3 चौकार. चौकाराची मात्र हॅट्रिक्स पूर्ण केली जाते. धाव संख्या पोहोचली गेली आहे 35 च्या घरामध्ये. हे आतापर्यंत जर आपण विचार करायचा झाला तर मग जबरदस्त बॅटिंग परशुरामने केली आहे. एक अंतिमचा हा चेंडू जरा टॉस बॉक्स मध्ये 2 कर्णधार जोडा रिक्वेस्ट असेल. जीवदानी स्पोर्ट्स नागले आणि शिवगर्जना स्पोर्ट्स जाबरपाडा. हा बॉडीच्या जवळ मात्र आपण पाहिलं तर हा बॉल येताना आपल्याला बघायला मिळाला. एकूण आपण पाहू शकतो तर लेग बायचा इशारा मात्र मिळतोय आणि या लेग बायच्या इशाऱ्यामुळे आपण पाहिलं तर धाव फलक जे पोहोचले गेले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिलं 36 धावा आणि जिंकण्यासाठी 37 धाव्यांचं लक्ष इथे उभं केलंय. टार्गेट सेट केलंय कॅप्टन या 2 टॉस बॉक्स मध्ये. तिथे केला जाईल हा टॉस. चला कॅप्टन या मी आधीच रिक्वेस्ट केली होती, अजूनपर्यंत आपण बघितलं तर पोहोचले नाही आहेत. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आता मात्र बदललेली आहे. जर इनिंग मध्ये टॉस बॉक्स करण्यासाठी कर्णधार उपलब्ध राहिले नाही तर त्यांना पेनल्टी देखील खावी लागते. चला कॅप्टन नागले टीम
जीवदानी स्पोर्ट्स नागली टीम कॅप्टन पाठवा आपण. चला सिंहगर्जना स्पोर्ट्स साबरपाडा टीम आपण बघितले तर आपल्याला बघायला मिळते एका बाजूने जीवदानी स्पोर्ट्स नागले. दुसरा टॉस फाईन केला जातोय. छापा असा कॉल येतोय छापा आणि नक्कीच शुभेच्छा द्या आपण. आणि आपण आदरपूर्वक छापर बसा. बघा टॉस जिंकला गेला आहे आज साबरपाडा टीमच्या माध्यमातून. काय निवडाल? बॅटिंग. बघा आज नवीन नावाने नक्कीच संघ खेळत आहे. काय संकल्प काय तुमचा? जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे बॅटिंग निवडले गेले एक धाडशी निर्णय. आणि सध्या तरी आपण बघितलं तर या मैदानावर जर आपण पाहू शकतोय हवेचा वेग आहे. तरी पण काय वाटते तुम्हाला की जवळजवळ तुमच्या माध्यमातून जास्त धावा करण्यासाठी कोणते खेळाडू चांगली बॅटिंग करतील? पिंटू आहे, आनंद आणि कल्पेश. जास्त फोकस कोणाकडे असेल या तीन खेळाडूंपैकी? पिंटू. डेफिनेटली आपण म्हटलं एक चांगला खेळ आहे. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा. नागली टीम तुम्हाला देखील शुभेच्छा. आपण पाहिलं तर मग धावा चेस करायच्या 37 कशा प्रकारे चेस केल्या जात आहेत प्रत्यक्षात जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. चला फील्ड सेटअप करा. रिक्वेस्ट करतोय मी काजूपाडा टीम. अजय देखील आम्हाला सूचना देता येतात. चला मॅचला आपण पाहिलं तर मग ऑन करूया आपण. सध्या तरी आपण पाहिलं तर जवळजवळ पहिल्या इनिंगमध्ये धावा ज्या येताना पाहायला मिळाल्या आपल्याला तब्बल 36 धावा आणि 37 धाव्यांचं लक्ष. दोन बॅटर्स दीपक आणि मंगेश ज्यांना आपण बॉलिंग देखील करताना बघितलं होतं. मंगेश आणि दुसऱ्या ओव्हरचा स्पेल, दीपक याने पहिल्या ओव्हरचा स्पेल, परंतु मनीष बॉलिंग ट्रॅकवर आलेत. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर एक चौकाराच्या साईडने सुरुवात केली होती, परंतु ती सुरुवात आपण पाहिली तर अगं चांगल्या प्रकारे कन्वर्ट करू शकले नव्हते. दीपक पिलाना स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला फ्लाईट एट फेकला जातोय, धीमा टाकला जातोय. स्लोअर वन आपण पाहिला तर हाताळला जात आहे. आपण पाहू शकतोय ही गोलंदाजी करण्याची कला मनीष कोल्हेकरकडे आपल्याला बघायला मिळते. सध्या तरी आपण पाहू शकतो की आज पहिल्या ओव्हरचा स्पे त्यांना मात्र आपण पाहिला तरी ते फेकावा लागतोय. जबाबदारी ही त्यांच्यावर आपल्याला बघायला मिळते. तुमच्या जवळून मात्र चेंडूला खेचून मारण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय. सध्या आपण पाहिलं तर मग सिंगल मात्र धाव मिळेल. टीमकडे आपण बघू शकतोय तर आज नवीन खेळाडू श्रीमुंडे स्पोर्ट्स काजूपाडा टीमकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्याच्यामध्ये आपण लवेश म्हणजेच आपण पाहिलं लवेश तर एक जुने खेळाडू आहेत, परंतु आज भरपूर वेळानंतर खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर आपण पाहू शकतोय हरेश्वर तारवी ज्यांना आपण पाहतोय, जे या टीमचे आयकॉन खेळाडू म्हणून ओळख आहे त्यांची. काजूपाड्यामध्ये आपण बघितलं तर आयकॉन प्लेयर म्हणून त्यांची निवड केली गेली आहे या KPL मध्ये देखील, परंतु बॅटिंग नाही मिळाली त्यांना. मनीष सहा बॉल अपील केली जाते. पंच म्हणतायत वाईड आहे.
ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग थोडंसं मी तर म्हणेन की मग बॉलरने वाजण्यासाठी प्रयत्न केला होता की काय वाईट चेंडूपासून, परंतु आपण पाहतो या वेळेला दिशा आहे ना. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, विकेट किपर चुकलेत उमेश. थर्ड मॅनला आपण पाहिलं तर गिरीश शेताना पाहायला मिळत आहे, चेंडूला फील्ड करतील. धाव मात्र BL. लेग बायचा इशारा मिळतोय, धावसंख्या पोहोचली जाते या लेग बायच्या स्वरूपात 3च्या घरामध्ये. 37 लक्ष आहे जिंकण्यासाठी आणि हे लक्ष मात्र आपण पाहिलं तर मग पूर्ण करायचं आहे. तर पहिल्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 3 आलेल्या आहेत. दीपक स्ट्राईक यांकडे मनीषचा पहिला आतापर्यंत तर बघितला तर योग्य रीतीने फेकला गेलाय त्यांनी. फुलटॉस होता, धीमा गतीने टाकलेला सरळ बॅटच्या साईडने. सचिन आले तर चांगल्या प्रकारे फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. चेंडूला अडवलं, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या वाढली आहे 2ने 5च्या घरामध्ये. 32 धावा अजून देखील हव्या असतील या ओव्हरमध्ये. चेंडू कंप्लीट झालेत. वन बाउंस फॉर दी ओव्हर. वन शॉट आहे. यस, वन शॉट आहे म्हणजे एकच आपण पाहिली आहे तर रन्स असेल. पंचांनी आमच्याकडे थोडं लेट परंतु थेट हे पोचवलं गेलं. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न कट केला जातोय. तडमानचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. पाहतोय या वेळेला आता योग्य रीतीने मात्र धावा जोडल्या गेल्या आहेत. 2 तर मात्र आपण पाहिल्या जोडल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय आणखीन होतील का तर नाहीये. 2च मात्र धावसंख्येवर समाधानी राहावं लागेल. ही धावसंख्या आपण जर बघितली आहे तर थोडी मिस टायमिंग शॉट हवेत. फिल्डर तिकडे सचिन. कॅच 1-2 प्रयत्न मात्र केले, सुटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. गोलंदाज नाराज. धावा मात्र मिळत आहेत इथे 2 आणि या 2ने धाव फलक पोहोचले गेले 8च्या घरामध्ये. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल 29. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर पाणी देखील पोहोचवलं गेलंय. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय. आपण जर बघितलं तर या स्पर्धेचा पहिला दिवस थोडंसं आपण पाहिलं तर खेळ उशिराने मात्र सुरुवात झाली आहे, परंतु त्यानंतर आपण नंबर 2 गणेश तारवीच्या हातामध्ये 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज असेल. स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर मंगेश ज्याला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना स्ट्राईक मात्र आपण पाहिली त्यांना मिळते आहे. प्रत्येक बॉलवर आता मात्र आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे फटकेबाजी करावी लागेल डेफिनेटली, कारण की गरज आहे. उलटा चेंडू आपण पाहिला तर खेळला जातोय. डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये लविश चेंडूला फळ करताना पाहायला मिळत आहेत. धावा 2 या पहिल्या बॉलवर जोडल्या जात आहेत आणि चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर मग पार्टनरशिपची गरज आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील डेफिनेटली. आपण पाहिले तर 30 तर गरज आहे आता आणि ती गरज मात्र आपण पाहिले तर मग पुरवण्याचा प्रयत्न देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल का. मंगेश स्ट्राईक एंडकडे. हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पुढे टाकलेला होता, परंतु प्ले अँड मिस. प्रत्येक बॉलमध्ये आपण पाहिलं तर समीकरण बदलताना पाहायला मिळेल, कारण की आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 27 धाव्यांची. फुलटॉस मेजवानी आणि मात्र यावेळेला मेजवानीला पूर्णपणे स्वीकारलंय. चेंडूला फ्लाइट टेट उडवलंय सरळ पावडी लाईनच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी षटकार. खराब चेंडूची हाताळणी मात्र केली आहे आणि त्या चेंडूला मात्र आपण पाहिलं तर मग वाया न घालवता नक्कीच बाउंड्रीच्या पलीकडे घालवलंय, पाठवलंय बॅटरने आणि इथे आपण पाहिला तर षटकार जोडला गेला. मागेच्या बॅटमधून धाव फलक वाढलं गेलंय. आता आपण पाहिलं तर मग 21 धाव्यांची गरज असेल आणि 9 चेंडूचा खेळ. 9 मध्ये 21. बघा अशा प्रकारचे फटके मॅच मध्ये येईल
श्री गणेश टीम. हो, खराब चेंडूचे हाताने या मॅच मध्ये आपण पाहिलं मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला जर बघायला मिळालंय. मोमेंटमला आता मात्र वळवण्याचं कार्य योग्य रीतीने देखील मित्रमंडळी गोलंदाजीने देखील केलंय, कारण की गोलंदाजी चांगली व्हायला हवी आहे परंतु ती होत नाहीये. सफळ होऊन क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होताना बघायला मिळतोय. इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडू येताना पाहायला मिळालाय. धावा आपण पाहिलं तर फलकावर आहेत 17. जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज आहे आणि डोळ्याच्या समोर चेंडू असतील 8. 8 चेंडू आणि 20 धावा. अपील या वेळेला केली जातीये. आता नेमकं घडलंय काय तर बघा, जर तुम्हाला धाव घ्यायची आहे तर जवळजवळ दोन्ही बॅटरने स्ट्राईक सोडणं गरजेची बाब आहे, परंतु एक स्ट्राईकवर थांबेल आणि दुसरा जर स्ट्राईक सोडेल तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीमध्ये मात्र ही गोष्ट बसणार नाही आहे. मग जिथे होते आणि तिथेच राहावं लागेल. मात्र आपण पाहिलं तर डॉट चेंडू हा मिळेल. समोर खेचला जातोय फटका. मनीष चेंडूच्या मागे. क्या बात आहे, थोडंसं नशीब साथ देते की काय, कारण की हा बॉल आहे ना कदाचित बाउंड्रीच्या पलीकडे गेला असता, परंतु आपण पाहू शकतो की थोडासा धीमा झाला. तिथे आपण पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळतील 2. 2ने टीमची टोटल वाढली गेलेली आहे. टीमची टोटल पोहोचली गेली 19च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये 18 आता धावांची गरज. 6 चेंडू 18 धाव्यांची गरज. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मॅच विनिंग स्पेल जो फेकावा लागेल, कारण की जर बॅटिंग करणारी टीम जर त्यांनी विचार केला तर हा विचार त्यांचा सक्सेस होऊ शकतोय, कारण की 18 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये डू ऑर डाय, करो या मरो. आणि अशी परिस्थिती आहे ना, तर ही परिस्थिती आपण पाहिली तर आपल्या बाजूने आपण पाहिले तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला ठेवायची असेल तर चांगली बॉलिंग आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला जर मॅच जिंकायची असेल तर चांगली बॅटिंग. दिनेश कोलेकर 14-32 आपण पाहिला तर जर्सी क्रमांक जे त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु सध्या तरी आपण पाहिलं ना तर बॅटर आहे लेफ्ट हँडेड स्ट्राईक एंडकडे. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एंडकडे असतो ना, गोलंदाजासाठी आपण पाहिलं तर थोडीशी जी गोलंदाजी करण्यासाठी धोकेधुकी असते. चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा लेफ्ट हँडेड बॅटरसाठी हवेची 7 आहे. बॉलरची 7 मिळेल का? पहिला बॉल तर आपण बघितला थोडा दिशाहीन फेकला जातोय आणि या क्षेत्रामध्ये गोलंदाजी आपण पाहिली आहे. कदाचित आपण पाहू शकतो की मग बॅटरला देखील मेजवानी. 17 धावींची गरज असेल. आपण पाहिले तर आता 6-17. दिनेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज. बॉल सरळ पायला हाताळला जातोय आणि अपील केली आहे. पंचांनी देखील सांगितलं हो अपील मध्ये मात्र आपण पाहिलं तर आहे आणि आहे म्हणजेच काय तर विकेट आहे आणि विकेट मिळते. इथे गोलंदाज दिनेशला दीपकला परतावं लागेल आणि पहिलीच सफलता गोलंदाज दिनेशच्या खात्यामध्ये. जय श्री गणेश चिंचपाड आपण पाहिला, श्री साई गणेश आपण पाहिला आहे त्यांच्या समोर. तो पर्याय मात्र आपण पाहिला तर आता पूर्ण करताना यश मिळेल का, कारण की आता 5 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. अक्षय माळी बॉडीचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. डॉट येतोय. आता आपण पाहिलं तर नेमका काय तर जवळजवळ
2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की 4 चेंडू आणि 17 धावा फील्ड करत असताना पाहायला मिळालेत. चांगल्या प्रकारे फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. एकच मात्र येताना पाहायला मिळते. लविश बघा, कारण की थ्रो करतील की काय असं वाटलं होतं, परंतु नाही, त्यांनी कंट्रोल ठेवलं स्वतःवर आणि तिकडे आपण पाहू शकतो की मग धाव एकच मिळाली. समीकरण आता कठीण आहे. 3 चेंडू आणि 16 धावा, कारण की मोठे फटके बाउंड्रीज मात्र आता शोधावे लागतील. षटकार किंवा चौकार ठोकावे लागेल या बॉलवर. अकुटब्याची लेंथ आणि मोक्याच्या क्षणी ठोकलेला फलंदाजाने मात्र आपण पाहिलं नेत्रदीप फाटका. पाहतो या वेळेला मॅच मध्ये जान आहे हे दर्शवणारा, दमखम दर्शवणारा फाटका. षटकार 6. मोक्याच्या क्षणी ठोकलेला षटकार. आता 2 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. दिनेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलंय, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं बॅटरने केलेला इथे षटकारामध्ये निवेश आणि आता आणखीन करावंच लागेल. अक्षय एक षटकार ठोकला, आणखीन आपण पाहिलं तर 2 मोठे फटके. पुन्हा एकदा पाहतोय फटका, जबरदस्त पाहतोय, निघून चाललाय गॅप मध्ये. षटकार चौकार 6 धाव्यांची. एक चेंडू आणि 6 धावा. मॅच बघा, मी आधीच म्हटलं होतं, कारण की ज्याप्रमाणे तुम्हाला ज्या बॉलवर फटका ठोकायचा आहे त्याच बॉलवर फटका ठोकला. तिथे आपण पाहिलं तर मग षटकार, त्यात नंतर आपण पाहिलं चौकार आणि आता आपण पाहिलं तर विचार. हा नक्कीच होईल का बेडा पार. 1 चेंडू 6 धावा. पाहतो या वेळेला आपण पाहिलं तर मग गोलंदाजीवर मात्र आक्रमण केले गेले. बॅटर आपण बघितले तर आमचे ऑफिशियल अमृत सांगतायत आम्हाला की मिस्टर मंगेश न केलेला कारनामा आहे. ज्या वेळेला आपण पाहिलं तर जी फलंदाजी केली जास्त वेळ देखील गेला नाही पाहिजे. 1 चेंडू आणि 6 धावा. मॅच आपण पाहिली तर कोणता संघ जिंकेल. हो हो, नो बॉल, नो बॉल आणि त्यावर मात्र आपण ठोकलेला पाहिला तर चौकार. मॅच मात्र आपण पाहिली तर होती कुठे आणि मॅच आली कुठे. आता जिंकण्यासाठी आपण पाहिले तर 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. श्री साई गणेश चिंचपाडा टीम. बघा मॅच मध्ये आपण पाहिली आहे ना तर कशा प्रकारे लढाई लढायची, तर अशा प्रकारे लढाई लढायची आहे. ही लढाई मात्र आपण पाहिलं तर जिद्दीने लढायची असते, कारण की जर तुम्ही 99% मेहनत कराल ना तर तुम्हाला 1% नशीब देखील साथ देईल. आणि आतापर्यंत आपण पाहिलं की नशिबाची साथ मिळाली आहे. दिनेश आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली आहे, कदाचित मी तर म्हणेन की हा चेंडू नो जर हाताळला नसताना तरी देखील फायदा झाला असता, परंतु आता काय झालं, गेलं गंगेला मिळालं. आणि आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. 3चा चेंडू पाहतोय आपण डेफिनेटली. मॅच मात्र जिंकली आहे श्री साई गणेश. नो बॉलचा इशारा मात्र पुन्हा एकदा आपण पाहिला दिला गेलाय आणि श्री साई गणेश चिंचपाडा टीमनं मॅच जिंकली गेली आहे. अभिनंदन श्री साई गणेश चिंचपाडा टीम. प्लेअर ऑफ द मॅच मध्ये आपण पाहतोय खेळाडू ठरतोय तो म्हणजेच वन अँड ओनली मंगेश मोर, मॅन ऑफ द मॅच.